नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट एज्युकेशनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मागचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल. GSTची जी बेसिक कन्सेप्ट आहे त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता 10-12 मिनिटांचा. खूप छोटा व्हिडिओ होता पण अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ होता तो. आणि जर अजूनही तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जाऊन व्हिडिओ बघायचा आहे. बेसिक कॉन्सेप्ट ऑफ GST हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला प्रॅक्टिस सेट, हा जो प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व करतो आहे 4.2, त्याच्यासाठी तर GST पेएबल आपण कसा फाइंड करतो, GST पेएबल कसा फाइंड करतो त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी कॉन्सेप्ट आहे. नीट बघून घ्या, समजून घ्या. आपला आजचा टॉपिक आहे प्रॅक्टिस सेट नंबर 4.2. आपण कशा पद्धतीने इझिली सॉल्व करू शकतो. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची ती आहे GST पेएबल इज इक्वल टू GST कलेक्टेड मायनस ITC. आता ITC इज GST पेड. जो GST आपण पे केलेला असतो त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे इनपुट टॅक्स. सो GST पेएबल इज इक्वल टू आपण म्हणू शकतो की आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. म्हणजे आपण असं सुद्धा लिहू शकतो GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट. तर आपण सम घेऊनच सुरू करूया, म्हणजे अतिशय इझिली आपण समजू शकतो की आपल्याला नक्की कशा पद्धतीने ही सम सॉल्व करायची आहे. तर आपलं पहिला आहे क्वेश्चन नंबर 1. चेतना स्टोर्स पेड टोटल GST ऑफ रुपीज 1,05,000 at the time of purchase and collected GST rupees 1,22,500 at the time of sale during 1st of July 2017 to 31st July 2017. Find GST payable by Chetna Store. तर आपल्याला फाइंड करायचं आहे GST payable. Now GST payable is output tax minus ITC. क्वेश्चन नंबर 1 आपण बघतोय. Now Chetna Store paid total GST of 1,05,000. So paid GST is आपण काय म्हणतो, जो आपण पे केलेला असतो त्याला काय म्हणतो ITC और इनपुट टॅक्स. सो GST पेड इज इक्वल टू आपल्याला दिलेलं आहे 1,00,500. सो दिस इज GST पेड. नाव GST कलेक्टेड पण आपल्याला दिलेला आहे. GST कलेक्टेड काय आहे तर रुपीज 1,22,500. ओके, हा आहे GST पेड, हा आहे GST कलेक्टेड. नाउ GST पेएबल इज इक्वल टू GST कलेक्टेड मायनस ITC किंवा GST कलेक्टेड मायनस GST पेड, इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो हे हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला इकडे लिहायचा आहे परत. ओके, आणि लिहायचं आहे GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे काय, जो टॅक्स आपण बाहेरून घेतला आहे कलेक्टेड, दॅट इज 1,22,500 मायनस 1,05,000. फक्त सबट्रॅक्शन करायचं आहे आणि तुमचा आन्सर इझिली येणार आहे. तर सबट्रॅक्शन केल्यावर त्याचा आन्सर येणार आहे 0,0,0,220. ओके, so rupees 22,000 is the answer. So GST payable for Chetna Store is equal to 22,000. इतकी इझी सम्स आहेत. जर व्यवस्थित समजून घेतली तर खूपच इझी सम्स आहेत. आपण काय केलं, पहिला आउटपुट टॅक्स, पहिला पेड GST लिहायचा, नंतर कलेक्टेड GST लिहायचा. आणि कलेक्टेड जो GST आहे तो नेहमी जास्त असतो, ती फिगर नेहमी मोठी असते. त्याच्यातून पेड GST आपल्याला फक्त सबट्रॅक्ट करायचा आहे. द आन्सर इज
GST पेएबल जो आपल्याला पे करायचा आहे. अतिशय इझी आहे. आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 इज नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ अ फर्म registered under GST. She has paid GST. Now paid GST of rupees 12,500 on purchase and collected 14,750 on sale. What is the amount of ITC? So to be claimed and what is the amount of GST payable? आता मी तुम्हाला म्हणालो की आपल्याला पहिल्यांदा काय लिहायचं आहे, what is GST paid. So GST paid is equal to काय दिले, GST paid, she has paid GST of rupees 12,500. So rupees 12,500 is GST paid and GST collected. So GST collected is rupees 14,750. So 14,750. Now what is the amount of ITC to be claimed? आता ITC is equal to input tax credit is GST paid. So ITC is equal to rupees 12,500. दिस इज द फर्स्ट आन्सर. पहिला आन्सर आपल्याला एकदम इझिली मिळालेला आहे. ITC इज GST पेड. ओके, पेड GST इज इनपुट टॅक्स क्रेडिट, जो आपण ऑलरेडी पे केलेला असतो म्हणून त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट, किंवा इनपुट टॅक्स जो असतो त्यालाच आपण म्हणतो पेड GST. हे लक्षात ठेवायचं आहे. जो पे केलाय दॅट इज इनपुट आणि जो बाहेरून घेतलाय दॅट इज आउटपुट. कलेक्टेड इज आउटपुट. ओके, नाउ व्हॉट इज द अमाउंट ऑफ ITC and what is the amount of GST payable? Same, now GST payable is output tax minus ITC. So GST payable is equal to output tax minus ITC, that equals to 14,750 minus 12,500. फक्त सबट्रॅक्शन करायचं आहे. 0,522. So answer is 2,250 rupees is the GST payable. खूप काही विचार करण्याची गरज नाही, अगदी सहज आपण आन्सर काढू शकतो. आणि अशाच पद्धतीची सम्स येतात. जास्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे GST पेएबल इज इक्वल टू GST कलेक्टेड मायनस ITC, किंवा GST कलेक्टेड मायनस GST पेड. फक्त कॉन्सेप्ट समजून घ्यायचं आहे, आपण कसं करायचं ते बघायचं आहे. GST पेड लिहायचं आहे, गिव्हन लिहायचं आहे, GST कलेक्टेड लिहायचं आहे, आणि एकदम इझिली आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून अगदी सहज व्हॅल्यू काढू शकतो, अगदी सहज आन्सर काढू शकतो. जस्ट अ मिनिट. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 3 आपल्याला बघायचं आहे. हे दोन क्वेश्चन तर एकदम इझी होते, आपण सहज सॉल्व केलेले आहेत. आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. आपल्याला पुन्हा एकदा तुम्हाला म्हणतो की लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला फक्त गिव्हन व्यवस्थित लिहायचं आहे. व्हॉट इज गिव्हन अँड व्हॉट वी हॅव टू फाइंड. इतकं जर तुम्हाला समजलं तर आपण अगदी सहज ही सम सॉल्व करू शकतो. तर लक्षात ठेवायचं आहे, पुन्हा पुन्हा सांगतो, गिव्हन नीट लिहायचं आहे, त्याच्यामध्ये मिस्टेक करायची नाही, आणि फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहेत आणि आन्सर काढायची आहेत. तर क्वेश्चन नंबर 3 आपण बघणार आहोत. अमीर एंटरप्राइजेस परचेस चॉकलेट सॉस बॉटल्स. आता कोणी काय विकत घेतलंय किंवा काय, त्याच्याने आपल्याला जास्त फरक पडत नाही, कारण GST आपल्याला काय बाहेर करायचे नाही, आपल्याला दिलेल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. तर अमीर एंटरप्राइजेस परचेस चॉकलेट सॉस
bottles and paid GST of rupees 3800. He sold those bottles to Akbari Brothers and collected GST of rupees 4100. Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Brothers and paid GST of rupees 4500. Find the amount of GST payable at every stage of trading and hence find payable CGST and SGST. तर इथे लक्षात ठेवायचं की आपल्याला दोन सम सॉल्व करायचे आहेत असं आपण समजूया की आपल्याला एका वेळेला दोन सम सॉल्व करायची आहेत. एक आहे अमीर एंटरप्राइजेस आणि परचेस. तर आपण पहिल्यांदा लिहूया फॉर अमीर एंटरप्राइजेस. फॉर अमीर एंटरप्राइजेस. नाउ दिस इज क्वेश्चन नंबर 3. फॉर अमीर एंटरप्राइजेस काय आहे? पेड GST 3800. एकदम इझी आहे. पेड GST इज इक्वल टू और GST पेड whatever 3800 and he sold those bottles to Akbari Brothers and collected GST rupees 4100. So collected GST is equal to 4100 rupees 4100. Okay. Now Akbari Brothers अमीर एंटरप्राइजेस साठी जो कलेक्टेड GST आहे दॅट इज पेड GST फॉर अकबरी ब्रदर्स. ते आपण नंतर बघूया. आपण एक एक स्टेप बाय स्टेप बघूया. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय तर फाइंड द अमाउंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज अँड फाइंड द पेएबल CGST अँड SGST. इतकंच आपल्याला फाइंड करायचं आहे. सो पेएबल GST इज इक्वल टू पेएबल GST साठी आपण काय करतो GST कलेक्टेड मायनस ITC और आउटपुट GST मायनस ITC. काहीही लिहा सगळ्यांचा अर्थ एकच आहे. आउटपुट GST मायनस ITC. आउटपुट GST इज GST कलेक्टेड सो दॅट इज रुपीज 4100 मायनस रुपीज 3800 इज इक्वल टू 4100 मायनस 3800. फक्त सबट्रॅक्शन करायचं आहे. दॅट इज रुपीज 300. सो दॅट इज रुपीज 300. नाउ दिस इज पेएबल GST. पेएबल GST आपण काढलेला आहे रुपीज 300. अजून काय विचारलेलं आहे आपल्याला तर पेएबल CGST अँड SGST. सो पेएबल CGST पेएबल CGST is equal to payable SGST is equal to payable GST divided by 2. लक्षात ठेवायचं आहे की आपण काय करतो तर त्याचे दोन पार्ट करतो पेएबल GST चे. वन पार्ट इज CGST and other part is SGST. ओके. तर व्हेरी इझिली आपण फाइंड करायचं दॅट इज 300 डिवायडेड बाय 2 दॅट इक्वल्स टू 150. सो CGST इज इक्वल टू SGST पेएबल दॅट इक्वल्स टू रुपीज 150. अतिशय इझिली तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. आता त्याच्या पुढचा आहे अमीर एंटरप्राइजेस चा आपला झालेला आहे. त्याच्या पुढचा आहे मयांक फूड कॉर्नर. सॉरी ही सोल्ड बोटल्स टू अकबरी ब्रदर्स. सो फॉर अकबरी ब्रदर्स असं आपण लिहूया. फॉर अकबरी ब्रदर्स. आता अकबरी ब्रदर्स हा जो कलेक्टेड GST आहे फॉर अमीर एंटरप्राइजेस दॅट इज पेड GST. ह्याने कलेक्ट केलाय म्हणजेच ह्याने काय केलाय तो पे केलाय. सो इथे आपला पेड GST जो होणार आहे पेड GST इज इक्वल टू रुपीज 4100 अँड कलेक्टेड GST. आता
आता कलेक्टेड जीएसटी काय आहे तर क्वेश्चन पुढे आपण रीड करूया. Akbari Brothers and collected GST rupees 4100. Now Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Brothers. Akbari Brothers ने ते Mayank Food Corner ला सेल केलेला आहे and paid GST of rupees 4500. Now Mayank Food Corner ने 4500 इतका GST पे केलाय. So collected GST is rupees 4500. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे पेएबल जीएसटी. सो पेएबल जीएसटी इज इक्वल टू परत तोच फॉर्म्युला लिहायचा आहे. तुम्ही लिहायचा आहे, मी काय लिहिणार नाहीये. पेएबल जीएसटी इज इक्वल टू कलेक्टेड जीएसटी मायनस पेड जीएसटी. सो रुपीज 4500 मायनस 4100 दॅट इक्वल्स टू रुपीज 400. So payable GST is rupees 400 for Akbari Brothers. आता अकबरी ब्रदर्सचा आपल्याला CGST SGST काढायचा आहे. तर आपण लिहूया CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 400 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 200. मी डिटेलमध्ये सॉल्व करून देत नाही कारण अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. पण इकडे CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 200 आलेला आहे. ओके. मयांक फूड कॉर्नरचं आपल्याला पेएबल जीएसटी वगैरे काय काढायचं नाही कारण मयांक फूड कॉर्नरने तो कोणाला सेल केलाय किंवा काय त्याच्याबद्दल डिटेल्स आपल्याला दिलेलं नाही. तर आपण जे दोन आन्सर काढलेले आहेत, एक आहे फॉर अमीर एंटरप्राइजेस कारण तिकडे आपल्याला पेड आणि कलेक्टेड दोन्ही जीएसटी अवेलेबल आहेत. दुसरं आपण बघितलं अकबरी ब्रदर्स, तिकडे पण आपल्याला पेड आणि कलेक्टेड हे दोन्ही जीएसटी अवेलेबल आहेत. पण मयांक फूड कॉर्नरमध्ये आपल्याला ते जीएसटी अवेलेबल नाही आहे. कलेक्टेड जीएसटी इज नॉट गिवन, ओनली पेड जीएसटी इज गिवन. तर इथे आपलं सम संपलेलं आहे. नीट जर तुम्ही समजून घेतलं तर अगदी इझिली आपण ही सम सॉल्व करू शकतो. आपण पुढे जाणार आहोत. क्वेश्चन नंबर घेणार आहोत 4. Just a minute. So question number 4 आपण बघणार आहोत. Question number 4 is Malik Gas Agency, Chandigarh Union Territory purchased some gas cylinders for industrial use for rupees 24,500 and sold them to the local customer for 26,500. Find the GST to be paid at the rate of 5% and hence the CGST and UTGST to be paid for this transaction. For union territories there is UTGST instead of SGST. तर जे युनियन टेरिटरीज आहेत त्यांच्यासाठी SGST नसतो. राज्याचा जो कर आहे, स्टेटचा जो टॅक्स आहे तो नसतो. तर त्यासाठी युनियन टेरिटरीचा टॅक्स असतो. म्हणून S ऐवजी आपण लिहितो UT, म्हणजे स्टेट ऐवजी लिहितो युनियन टेरिटरी. इतकं लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो परचेस सम गॅस सिलेंडर्स फॉर इंडस्ट्रियल यूज फॉर रुपीज 24,500. So value of gas cylinder, or you can write price of gas cylinder, purchase price is equal to 24,500. Okay. GST is 5%. Rate of GST is equal to 5%. Sale price is given, that is 26,500.
26,500. Okay, now you have to find पेएबल जीएसटी, CGST and SGST. खूप काही विचार करण्यासारखा नाही आहे. इकडे तुम्हाला आपल्याला पहिल्यांदा काढायचं आहे GST पेड आणि देन काढायचं आहे GST कलेक्टेड. बस. ओके, एकदम इझी आपण काढणार आहोत. सो GST पेड इज इक्वल टू 5%. मी तुम्हाला आधीच सांगितलं असं या पद्धतीने लिहायची सवय करायची आहे. 5% असं लिहायचं आहे ऑफ, दॅट इज मल्टिप्लाय 24500. सो दॅट इज 00 गेट कॅन्सल्ड आणि आन्सर येणार आहे 5 × 245, दॅट इज 5. So 1225 is the paid GST. GST paid is 1225. Now GST collected काढायचा आहे. So GST collected is equal to 5%. Rate of GST तर सेम आहे into सेल प्राइस आहे 26,500. So 26,500 गेट कॅन्सल्ड. इकडे आपल्याला उरलेला आहे 5 × 265. फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो ₹1325 हा आलेला आहे GST कलेक्टेड. तर आपल्याला सिम्पली फक्त आणि फक्त सबट्रॅक्शन करायचं आहे. सो GST पेएबल is equal to GST collected minus GST paid. हां, आता प्रत्येक ठिकाणी मी वेगळं लिहितो थोडंसं, कारण कॉन्सेप्ट तुम्हाला जर व्यवस्थित समजली तर सगळ्याचा अर्थ एकच आहे, तुमच्या लक्षात येईल. GST कलेक्टेड मायनस ITC लिहा, GST कलेक्टेड मायनस GST पेड लिहा, किंवा आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स लिहा. सगळ्यांचा अर्थ एकच आहे. तर फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या. फॉर्म्युला काय आहे तो पाठ करायची गरज नाही, तर तुमच्या डोक्यात राहायला पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे. तर आपण सॉल्व करूया. सो दॅट इज 1325 सबट्रॅक्ट करायचं आहे 1225, दॅट इक्वल्स टू ₹100. सो GST पेएबल इज ₹100. सो CGST इज इक्वल टू, आता इकडे SGST नाही तर युनियन टेरिटरी आहे. UTGST इज इक्वल टू GST डिवायडेड बाय 2, दॅट इज 100 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू ₹50. तर CGST किंवा UTGST काय आहे तर ₹50 आणि GST पेएबल आहे ₹100. तर अगदी इझिली तुमच्या लक्षात येत असेल की तुम्ही सम बघताना खूप हार्ड वाटत असतील, पण तुम्हाला जर बेसिक कॉन्सेप्ट व्यवस्थित समजली तर अगदी सहज आपण अशा पद्धतीची सम सॉल्व करू शकतो. आपण 5th क्वेश्चनकडे जाऊया. मेसर्स ब्युटी प्रोडक्ट पेड 18% GST ऑन कॉस्मेटिक्स वर्थ ₹6,000 अँड सोल्ड टू अ कस्टमर फॉर ₹10,000. सो परचेस्ड प्राइस आहे 600. काहीही जास्त विचार न करता, डोक्याला त्रास करून न घेता अगदी सहज आपण सम सॉल्व करू शकतो. सो पहिली परचेस प्राइस जी आहे ती लिहायची आहे इज इक्वल टू ₹6,000 आहे परचेस प्राइस. ₹6,000 आणि सेल प्राइस आहे ₹10,000. येस, 10,000. ओके.
ओके. व्हॉट आर द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST शोन इन द टॅक्स इनव्हॉइस इश्यूड. टॅक्स इनव्हॉइसमध्ये काय CGST आणि काय SGST दिसल्या असतील ते सांगा. आणि GST रेट ऑफ GST इज 18%. Rate of GST is 18%. That is given. So rate of GST is equal to 18%. आता काही कॉस्मेटिक्स आहेत ती 6,000 रुपीजमध्ये परचेस केली, 10,000 रुपीजमध्ये सेल केली, तर रेट ऑफ GST 18% आहे. तर तुम्हाला काढायचं आहे CGST आणि SGST काय असेल टॅक्स इनव्हॉइसमध्ये. आता लक्षात ठेवायचं आहे, इकडे आपल्याला पेएबल GST, पेएबल CGST, पेएबल SGST असं काहीही विचारलेलं नाही. आपल्याला विचारले की टॅक्स इनव्हॉइसमध्ये काय असेल CGST आणि SGST. तर जेव्हा आपण टॅक्स इनव्हॉइसमध्ये काय असेल असा प्रश्न असेल तेव्हा सेल प्राईसचा आपल्याशी संबंध आहे, हे आपल्याला काहीही देणं घेणं नाही. कारण त्याने सेलची प्राईस जो सेल करतो तो टॅक्स इनव्हॉइस देतो, तो बिल देतो आणि तेव्हा ते बिल देताना आपल्याला GST लावून देणार आहे. बरोबर आहे. सो GST इज इक्वल टू that GST in tax invoice is equal to 18% into 10,000 करायचं आहे. कारण बिल जो देणार आहे त्याचा आपल्याला लिहायचं, लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी कुठून घेतलं त्याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं नाही, तर आपल्याला ज्यांनी बिल दिलं, ज्यांनी सेल केलं त्याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. सो दिस विल गेट कॅन्सल्ड. सो ₹1800. तर GST इन टॅक्स इनव्हॉइस असं लिहायचं आहे. GST शोन इन टॅक्स इनव्हॉइस इज इक्वल टू ₹1800. हा टॅक्स इनव्हॉइसमध्ये दिसणारा GST आहे. नंतर त्याने विचारलंय की व्हॉट इज CGST अँड SGST. GST आपल्याला विचारलेला नाही. सो देअरफॉर SGST इज इक्वल टू CGST इज इक्वल टू GST डिवायडेड बाय 2, दॅट इक्वल्स टू 1800 डिवायडेड बाय 2. सो दॅट इक्वल्स टू ₹900. सो फायनल आन्सर लिहायचा आहे the amount of CGST and SGST shown in the tax invoice issue is equal to ₹900. तर अतिशय इझिली, अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही सम सॉल्व करू शकतो. आता तुम्हाला सांगू इच्छितो क्वेश्चन नंबर 6 जो आहे प्रिपेअर बिझनेस टू कन्झ्युमर टॅक्स इनव्हॉइस, आणि 7th क्वेश्चन आहे प्रिपेअर बिझनेस टू बिझनेस टॅक्स इनव्हॉइस. तर हे तुम्हाला बोर्डवर समजावून सांगणं व्यवस्थित थोडंसं हार्ड आहे, म्हणून मी ह्याचा व्यवस्थित एक व्हिडिओ बनवतो, डिजिटल व्हिडिओ बनवतो. क्वेश्चन नंबर 6 आणि 7चा डिजिटल व्हिडिओ बनवतो आणि मी त्याचा व्हिडिओ अपलोड करतो लगेचच ह्या व्हिडिओच्या नंतर. हे 5 क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्या पुढचा पूर्ण जो चॅप्टर आहे तो तुमचा डिलीट झालेला आहे. इतकीच कॉन्सेप्ट तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आहे. तर अतिशय मार्क्स मिळवून देणार असं चॅप्टर आहे. फक्त 2 एक्सरसाइज आहेत आणि खूप चांगले मार्क्स मिळतात आणि बाहेरचं काही येत नाही. महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जे सम्स येतात ते सगळी टेक्स्टबुकमधलीच येतात, त्याच्यामुळे जास्त विचार करण्याची गरज पडत नाही. तर क्वेश्चन हे नीट समजून घ्यायचे आहेत. 5 क्वेश्चन आपले झालेले आहेत. 6th आणि 7th मी डिजिटली व्यवस्थित बनवून त्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. काहीही डाऊट असेल तर कमेंट करून नक्की, पुन्हा सांगतो की कमेंट करून विचारा मला. बहुतेक आपण 7:30ला रोज आपण ठेवणार आहोत लेक्चर. मी काळजी घेणार आहे की रोजच होईल, कधीतरी अडचण येऊ शकते. नीट समजून घ्यायचं आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि प्लीज व्यवस्थित अभ्यास करा, घरी राहा, सुरक्षित राहा. आणि जर पहिला व्हिडिओ बघितला नसेल, पुन्हा एकदा सांगतो, तर त्याची लिंक मी देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तो व्हिडिओ बघितला तर ही सम्स तुम्हाला अजून जास्त सोपी वाटतील. ओके, तर तो व्हिडिओ जरूर बघायचा आहे. काळजी घ्या.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.